या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। मालाडमधील मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाला विरोध। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, आमदार असलम शेख यांचं पालकांसह निषेध आंदोलन। आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। पालकमंत्री मंगलप्रभात लोढांची मालवणी टाउनशिप शाळेतील कार्यक्रमाला हजेरी। लोढांची भेट घेण्यावर आंदोलनकर्ते ठाम। शाळा अदानींना देणार नाही, वर्षा गायकवाडांचा निशाणा। मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात फडणवीसांचा पालिका आयुक्तांना फोन। तर गणेशोत्सवापूर्वी मुंबईतील खड्डे भरण्याचे मुंबई महानगरपालिकेचे उद्दिष्ट। गणेशोत्सवातील परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात अमित ठाकरेंचं मंत्री आशिष शेलार यांना पत्र। राजकीय टीका होते, वैयक्तिक दुरावा नसतो। शेलारांच्या भेटीनंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया। सर्व समस्यांच्या प्रश्नांना एकच उत्तर, ते म्हणजे राज ठाकरे। राज ठाकरेंना एकदा संधी द्या, अमित ठाकरेंचं आवाहन। सिल्वर ओक या निवासस्थानी मंत्री उदय सामंतांनी घेतली शरद पवारांची भेट। तर पवारांच्या भेटीमध्ये कोणतंही राजकारण नव्हतं। अखिल भारतीय नाट्य परिषदेसंदर्भात त्यांची भेट घेतल्याची सामंतांची माहिती। सत्ताधाऱ्यांनी सर्वांनाच भेटलं पाहिजे, सामंत लपून नाही तर राजरोसपणे भेटतायत। सामंत आणि शरद पवारांच्या भेटीवर आशिष शेलारांची प्रतिक्रिया। पाक सोबत क्रिकेट सामने खेळणं अमानवीय। पहलगाम हल्ल्यात माता भगिनींचं सिंदूर पुसलं गेलं, त्यांच्या भावनांचा तरी विचार केलात का? संजय राऊतांचं पंतप्रधान मोदींना पत्र। भारत पाक क्रिकेट सामना सट्टेबाजांसाठी। सर्वात जास्त सट्टेबाजी गुजरात आणि राजस्थानमधून होते। मोदी शहा केवळ सत्तेसाठी कोणत्याही थराला जातात, संजय राऊतांचा हल्लाबोल। पाकिस्तान नरमला, भारताबरोबर चर्चेची तयारी। पाकिस्तान, काश्मीर आणि इतर सर्व प्रलंबित मुद्द्यांवर भारताशी चर्चा करण्यास तयार, इशाकदार यांचं विधान। महापालिका निवडणुकांचे पडघम वाजले, तर 10 महापालिकांच्या प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध। मुंबई महानगरपालिकेसाठी 227 वॉर्ड निश्चित। राज्य निवडणूक आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय। नागपुरातील प्रसिद्ध मारबत मिरवणुकीला सुरुवात। भव्य मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी। मारबत मिलनाची जागा 144 वर्षात पहिल्यांदाच बदलली। पूर्वीच्या ठिकाणापासून पुढे 50 मीटरवर दोन्ही मारबतची भेट होणार। फुटबॉल क्लबच्या वर्धापन दिनावरून कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरमध्ये 2 गटात राडा। जोरदार दगडफेक, जाळपोळ आणि गाड्यांचीही तोडफोड। 5 पोलिसांसह 8 जण जखमी। सध्या तणावपूर्ण शांतता। शरद पवारांकडून आयुष्यभर या ठिकाणी मतांची चोरी करून घर भरायचं काम। पवारांनी आयुष्यभर लोकांचा वापर करून घेतला। जयकुमार गोरेंची शरद पवारांवर घणाघाती टीका। योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीतनं जनसामान्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवा। 31 मार्चपर्यंत प्रलंबित नागरी योजना पूर्ण करा, उपमुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। मी ओबीसींबद्दल बोलतोय, माझा जीव गेला तरी चालेल। TV9 मराठीशी बोलताना लक्ष्मण हाकेंना अश्रू अनावर। कबुतरांचा मानवी आरोग्यावरील परिणाम तपासण्यासाठी समितीमध्ये 13 सदस्यांचा समावेश। समिती महिनाभरात अहवाल देणार। चाकरमान्यांसाठी पहिली मोदी एक्सप्रेस रवाना। तर दादर रेल्वे स्थानकावरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोदी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला। मंत्री नितेश राणेंचीही इथे उपस्थिती। चाकरमानी हा शब्द अवमानकारक असून त्याऐवजी कोकणवासीय हा शब्द वापरा। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश। लवकरच या संदर्भातलं परिपत्रकही काढण्यात येणार। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।